श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, लहानपणापासूनच आपण पाप पुण्य दान धर्म याविषयी ऐकत आलो आहोत. पूर्वीच्या काळी पैशाचं दान, अन्नदान, वस्त्रदान याप्रमाणे प्रत्येक जण दान करत होतं. दान करणे ही आपली संस्कृती पूर्वीपासून चालत आलेली आहे. पण श्रोते हो, आजच्या आधुनिक युगात दानाच्या व्याख्या थोड्या विस्तृत झाल्या आहे. यामध्ये माणसाच्या शारीरिक व्याधी कमी करण्यासाठी दान केलं जातं. माणसाच्या शारीरिक व्यंगावर मात करण्यासाठीही दान केलं जातं. या दानाच्या प्रकारात नेत्रदान हे श्रेष्ठ दान हा एक मोठा विचार प्रचारात आला. एका व्यक्तीने केलेल्या दानामुळे 2 अंध व्यक्तींना जग बघण्याचं सुख प्राप्त होतं. श्रोते हो, जरी शरीराचे सर्व अवयव तितकेच महत्वपूर्ण असले तरी डोळे हे काहीसे विशेष मानले जाऊ शकते. हे आपल्याला दृष्टी प्रदान करतं आणि आपल्याला जगाने देऊ दिलेल्या सौंदर्याचा आनंद देऊ देतं. अनेक प्रकारच्या दृष्टीदोषामुळे अनेक लोक त्यांची दृष्टी गमावतात आणि त्यांच्यासाठी जग अंधकारमय होतं. नेत्रदानाच्या एका या विचाराने आपण त्यांना प्रकाशाची भेट देऊ शकतो. तर श्रोते हो, आज आहे 10 जून. आज आपण जागतिक नेत्रदान दिन, दृष्टीदान दिन साजरा करत असतो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये नेत्रदानाचं महत्त्व पटवून देणं, मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची शपथ घेण्यासाठी प्रेरित करणं आणि त्याविषयीचे गैरसमज दूर करणे हे आहे. श्रोते हो, मृत्यूनंतरही आपले डोळे या सुंदर जगात राहावेत आणि एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी मिळावी या उदात्त हेतूने हा दिवस आपण साजरा करतो आहोत. तर श्रोते हो, याच अनुषंगाने आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर तारासिंग आडे, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय चंद्रपूर यांना. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, आज 10 जून, आज आपण जागतिक दृष्टीदान दिन साजरा करत आहोत. तर याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, इतिहास काय आहे आणि केव्हापासून हा आपण साजरा करतो आहोत? आपण हा दिवस 10 जून डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र, एक प्रख्यात नेत्ररोग तज्ञ, ज्यांचा जन्म 10 जून 1924 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 10 जून 1979 रोजी झाला, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण हा दिवस साजरा करतो. डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र हे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये 1950 ते 1970 या कालावधीमध्ये, ज्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची नेत्र शस्त्रक्रियेसाठी सुविधा नसताना मोठ्या प्रमाणामध्ये मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया केल्या आणि अनेक अंध रुग्णांना दृष्टी मिळवून दिली. त्याच्या महान कार्याचा गौरव म्हणून आणि त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिवस म्हणून साजरा करतो. जागतिक दृष्टीदान दिवस 1910 पासून जवळपास पूर्ण जगामध्ये याचं महत्व लक्षात आलं. सुरुवातीला पूर्ण जगामध्ये जे आपलं नेत्रबुबुळ आहे त्याच्यामुळे जे अंधत्वाचं प्रमाण होतं ते खूप वाढलेलं होतं आणि त्या प्रमाणामध्ये ते दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेले नेत्रबुबुळ, ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, याची फार कमतरता होती. हे पूर्ण जगाला जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग जगाने पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलवर साधारणतः 2010 पासून इंटरनॅशनल वर्ल्ड आय डोनेशन डे म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. अच्छा सर, मग आजच्या या दिवसाचं नेमकं महत्व काय सांगाल सर आपण? महत्व हेच आहे मॅडम की पूर्ण जगामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्नियामुळे जे अंधत्व लोकांमध्ये आलेलं आहे, कॉर्नियामुळे आलेलं अंधत्व, त्या प्रमाणामध्ये लोकांना ते दुरुस्त करण्यासाठी मुबलक प्रमाणामध्ये कॉर्निया उपलब्ध होत नाही. याचाच अर्थ असा होतो की लोक मरणोत्तर आपल्या डोळ्याचं दान करत नाही, नेत्रदान करत नाही. ते एक नेत्रदानाचं महत्व लोकांना समजून यावं. बरोबर. लोक स्वतःहून जनजागृती एकमेकांमध्ये करतील आणि मरणोत्तर नेत्रदानाबद्दल आपले इच्छापत्र भरून देतील. या दृष्टिकोनातून हे जे जागतिक नेत्रदान दिवस आपण साजरा करतो त्याचं मागचं उद्दिष्ट हेच आहे की लोकांमध्ये नेत्रदानाचं महत्व कळावं आणि लोकांना स्वतःहून नेत्रदानाची इच्छापत्र भरून द्यावीत. नक्कीच सर. तर सर, हे जे नेत्रदान आहे किंवा दृष्टीदान ज्याला आपण म्हणतो, हे नेमकं काय आहे, काय सांगाल? याची व्याख्या काय करता येईल? जसं मॅडम, जे आपण दान म्हणतो, इतर दान, जसं आपण रक्तदान करतो, हे आपण जिवंतपणे करतो. बरोबर. पण नेत्रदानाचं महत्व असं आहे की नेत्रदान आपल्याला मरणोत्तरच करावं लागतंय. अच्छा.
तर मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी आपण जिवंत असताना आपण स्वतःहून एक इच्छापत्र शासनाकडे किंवा एक ऑनलाईन पद्धतीने इच्छापत्र भरून देऊ शकतो. आणि मृत्यू झाल्यानंतर आपले जे नातेवाईक आहेत ते आपल्या मृत्यूनंतर जवळच्या आय बँक सेंटरला माहिती देतील आणि आय बँकचे लोक येतील आणि नेत्रदान करून घेऊ शकतो. अच्छा सर, हे जे नेत्रदान करण्यात येतं तर बरेच जणांना गैरसमज असतो, तर हे नेत्रपटल फक्त काढण्यात येतं की अख्खा डोळा काढला जातो, काय सांगा? ह्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत मॅडम. ज्या ठिकाणी नेत्रपेढी उपलब्ध आहे, म्हणजे नेत्रदानानंतर आपण त्वरितच नेत्रपटल तिथे पोहोचू शकतो आणि त्याचा वापर होऊ शकतो, अशा ठिकाणी फक्त नेत्रपटल काढल्या जाते. जेणेकरून ते नेत्रपटल काढल्यानंतर 4 तासाच्या आतमध्ये ते नेत्रपेढीकडे पोहोचवल्या जाईल आणि त्याचा उपयोग होईल. बरोबर. पण ज्या ठिकाणी नेत्रपेढीची सुविधा नाही आहे किंवा खूप अंतरावर आहे, ज्याला 1 दिवस लागू शकते नेत्रबुबुळ पोहोचवायला, अशा ठिकाणी मात्र पूर्ण नेत्रबुबुळ काढावेच लागतात. अच्छा सर, पण हे नेमकं नेत्रदान कोण करू शकतं आणि कोण नाही? नेत्रदानाला वयाचे बंधन नाहीये. 1 वर्षापासून तर अत्यंत वयोवृद्धापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकते. ज्या व्यक्तींना मोतीबिंदू आहे, काचबिंदू आहे, असे रुग्ण सुद्धा नेत्रदान करू शकतात. अच्छा. ज्या रुग्णांचं मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली आहे, ज्यांनी लेन्स टाकलेले आहे, असे रुग्ण सुद्धा नेत्रदान, मरणोत्तर नेत्रदान करू शकतात. अच्छा. पण याला काही अटी आहेत किंवा मग काही आजार आहेत ज्यामध्ये नेत्रदान करणे आपण टाळतो. जसे की हेपॅटायटिस असेल, HIV इन्फेक्शन असेल, सेप्टिसेमिया ज्याला म्हणतो आपण, तीव्र प्रकारचा जंतू संसर्ग असेल, किंवा रुग्ण मृत्यूच्या आधी अत्यंत गंभीर स्वरूपामध्ये इन्फेक्शन होऊन त्याचा मृत्यू झालेला असेल, किंबहुना पॉयझनिंगमुळे मृत्यू झालेला असेल, किंवा बुडून ज्याला आपण ड्रॉनिंग म्हणतो अशा कंडिशन मध्ये मृत्यू झालेला असेल, किंवा कुत्र्याचा दंश होऊन जर मृत्यू झाला असेल, तर अशा रुग्णांचा आपण नेत्रदान करत नाही. अच्छा. कोणीही नेत्रदान करू शकतो. जसं मी सांगितलंय, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेला रुग्ण सुद्धा नेत्रदान करू शकतो. वयोगटाचं बंधन नाही, कोणीही नेत्रदान करू शकतो. तर सर, ही नेमकी जी प्रोसेस आहे या संदर्भात आपण काय सांगाल? कशा पद्धतीने नेत्रदान करावं, किती तासात करावं? मी आता सांगितल्याप्रमाणे नेत्रदान आपल्याला मरणोत्तरच करावं लागतं. बरोबर आहे. ते इच्छापत्र आपण भरून द्यावे. इच्छापत्र भरून दिलेले असल्याची माहिती आपण आपल्या घरच्या लोकांना सांगितलेली असली पाहिजे. मुलगा असो, पत्नी असो, यांना ही माहिती दिलेली असली पाहिजे. जसं मृत्यू झाल्यानंतर मग आपला मुलगा किंवा आपले जे कोणी घरचे नातेवाईक आहे जवळचे, ते हॉस्पिटलला फोन करतील आणि हॉस्पिटलची टीम येऊन नेत्रदान करता येतं. तर ही नेत्रदानाची जी प्रक्रिया आहे फार मोठी नाही, साधारणतः 10 ते 20 मिनिटं याच्यामध्ये लागतात. अच्छा. तर त्याच्यासाठी सर्वात आधी मृत्यू झाल्यानंतर जे डोळे आहेत ते बंद करून घ्यावे. शक्यतो डोक्याखाली उशी घ्यावी. घरामध्ये चालू असलेले पंखे जर चालू असतील तर ते बंद करावे. एसी सौम्य प्रमाणामध्ये एसी चालू असले तरी काही हरकत नाही. याच्या मागचा उद्देश हाच आहे की डोळे कोरडे झाले नाही पाहिजे. अच्छा. ते थोड्या फार प्रमाणामध्ये ओलसर पण त्या डोळ्यामध्ये असला पाहिजे, जेणेकरून ते डोळे निकामी होणार नाही. अच्छा. आणि ही जी पूर्ण प्रक्रिया आहे डोळे काढण्याची, ही मृत्यूनंतर जास्तीत जास्त 6 तासाच्या आतमध्ये डोळे काढण्यात आले पाहिजे. अच्छा. जसं आपण उन्हाळ्यामध्ये बघतो फार उष्ण वातावरण असते, त्याच्यामध्ये आपण 6 तासापर्यंत वाट नाही बघू शकत. बरोबर. त्याच्यामध्ये आपण 4 तासाच्या आतमध्येच नेत्रदान केलेलं, डोळे काढलेलं कधी पण चांगले राहील. अच्छा. हिवाळ्यामध्ये मात्र तुम्ही 4 ते 6 तासापर्यंत नेत्रदान करू शकता. अच्छा सर, मगाशी जसं आपण फॉर्म संदर्भात बोललात की आय डोनेशन साठी फॉर्म भरावा, पण एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीने जर भरलेला नसेल तो, तर मग त्यांनी देखील करता येतं का? हो मॅडम, हो नक्कीच. आपण मृत्यू आधी फॉर्म भरून दिलेला नसला तरी पण मृत्यूनंतर समजा आपल्या कुटुंबातले व्यक्तींची इच्छा झाली की आपण नेत्रदान हे महान कार्य करावं, तर त्यावेळी सुद्धा ते आय बँकला फोन करून लगेच नेत्रदानाचा निर्णय घेऊ शकतात आणि नेत्रदान करू शकतात. अच्छा. तर सर, जसं आपण मगाशी उल्लेख केला की नेत्रपिढी जी आहे तिथं, किंवा जसं पटल संदर्भात आपण सांगितलं, किंवा डोळा, अख्खा डोळा जर असेल, याची प्रोसेस कशा पद्धतीने ती नेत्रपिढी काम करते, किंवा कसं तो सुरक्षित ठेवला जातो, काय सांगाल? नेत्रपेढी मॅडम, महाराष्ट्रामध्ये नेत्रपेढीची संख्या फार कमी आहे. अच्छा. जसं आपण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जर विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये
अच्छा. 46 नेत्रपेढी कार्यरत आहेत. अच्छा. ज्या ठिकाणी आपण नेत्रदान केल्यानंतर नेत्रपटल किंवा नेत्रबुबुळ आपण जमा करतो. नेत्रपेढीचं काम आहे की नेत्रदान करून आल्यानंतरचं नेत्रबुबुळ याचं प्रिझर्वेशन करणे, म्हणजे ते चिरकाळ टिकलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत ज्याला आवश्यकता आहे नेत्र रोपणाची, तो रेसिपियंट ज्याला आपण म्हणतो, ज्याला गरज आहे तो रुग्ण, त्याला नेत्रदान करेपर्यंत त्या नेत्रदान केलेल्या डोळ्याची निगा राखणे, नेत्रदान केलेल्या बुबुळाची तपासणी करणे. अच्छा. आणि गरजू व्यक्तीपर्यंत ते नेत्रदान केलेलं बुबुळ पोहोचवणे हे कार्य नेत्रपेढीचे आहे. अच्छा. सर, इथे एक विचार असं वाटतं मला की जसं आता नेत्रदान करायचं असेल तर त्यात काही वयाचं बंधन असतं का? म्हणजे समज जर ती व्यक्ती लहान असेल आणि मोठ्यांना तो लावण्यात येतो किंवा मोठ्या असेल तर लहानांना तो लावण्यात येतो, या संदर्भात नाही, काय या सांगाल? बाबतीत फार समाजामध्ये गैरसमज आहे की नेत्रदान मॅडम त्याला वयाचं कुठलंच बंधन नाही. अच्छा. नेत्रदान वयाच्या 1 वर्षापासून तर अत्यंत वयोवृद्ध माणसापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो. अच्छा. नेत्रदान केलेलं बुबुळ हे त्याच समकक्ष वयोगटाला त्याचं प्रत्यारोपण होईल याचीही काही आवश्यकता नाही. कमी वयातलं नेत्रदान केलेलं बुबुळ हे जास्त वयोगटातील रुग्णांना सुद्धा आपण नेत्ररोपण करू शकतो. अच्छा. सर, ही जी नेत्रदानाची जी सद्यस्थिती आहे ती नेमकी कशी आहे, काय सांगाल सर आपण? नेत्रदानाची सद्यस्थिती मी पूर्ण जगभरामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा फार बिकट आहे. आपण पूर्ण जगाचा जर विचार केला तर एकूण 12.7 मिलियन एवढे लोक नेत्रबुबुळ, म्हणजे ज्याला आपण नेत्रपटल कॉर्निया म्हणतो, त्याच्यामुळे अंधत्व आलेले रुग्ण आहेत. आणि भारताचा जर विचार केला तर जवळपास 12.5 लाख रुग्ण हे कॉर्नियामुळे आलेल्या अंधत्वाचे रुग्ण आहेत. त्या प्रमाणामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला वर्षभरामध्ये किमान 2 लाख कॉर्निया म्हणजे नेत्रदानाची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षात जर बघितलं तर केवळ 30 ते 40 हजार नेत्रदान हे दरवर्षाला होतात. अच्छा. ज्या ठिकाणी आवश्यकता ही 2 लाखाची आहे आणि पुरवठा मात्र केवळ 30 ते 40 हजार नेत्रबुबुळाचा होतो. अच्छा. ही गॅप फार मोठी आहे. गॅप भरून निघण्यासाठीच फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये जनजागृती करणे आणि नेत्रदानाचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे. नक्कीच सर. सर, अजून एक विचार असं वाटतं की बरेच जणांचे गैरसमज असतात की नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंधत्व येईल, हे जे काय आपण म्हणतो, तर या संदर्भात काय सांगाल? नक्कीच मॅडम, तुमचं म्हणणं बरोबर आहे. समाजामध्ये नेत्रदानाबद्दल फार गैरसमज आहे. मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे नेत्रदान ही प्रक्रिया याला केवळ 10 ते 15 मिनिटे लागतात. ज्यामध्ये नेत्रबुबुळ जरी काढले तरी फार मोठी जखम होत नाही, रक्तस्राव होत नाही, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं मरणोत्तर विकृती त्या चेहऱ्याला निर्माण होत नाही. नेत्रबुबुळ काढल्यानंतर दोन्ही जे पापण्या आहेत ते जवळ करून त्याला एक टाका जरी मारला तरी एक नॉर्मल डोळ्यासारखा डोळा मरणोत्तर दिसू शकतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुरूपता किंवा चेहऱ्यामध्ये दिसून येत नाही. अच्छा. तसेच आपण म्हटल्याप्रमाणे नेत्रदान केल्यानंतर पुढच्या जन्मी अंधत्व येऊ शकतो, हे तर फार मोठा अंधविश्वास आहे. कारण नेत्रदान जर नाही केलं तर आपल्या शरीराचं काय होणार? त्याला आपण एक तर जाळणार किंवा पुरून टाकणार. बरोबर. या उलट जर मी असं म्हणेन की नेत्रदान जर केलं तर एका व्यक्तीचे 2 डोळे हे समोरच्या 2 व्यक्तींना जर लावले तर 2 लोकांना त्याच्यामुळे दृष्टी मिळू शकते. हे फार मोठं पुण्याचं काम आहे. अगदी अगदी. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैरसमज लोकांमध्ये असणं फार चुकीचं आहे. नक्कीच सर. कोणतीही शस्त्रक्रिया म्हटलं की आपण जसं ब्लड चेक करणं आहे किंवा बाकीचे जे आहेत प्रोसिजर जी आपण करतो, कोणतीही शस्त्रक्रिया म्हटलं की तशा पद्धतीने तपासण्या केल्या जातात आधी. यात आपण काय सांगाल? यामध्ये तपासणी एकच आहे की मरणोत्तर डेथ झाल्याचे सर्टिफिकेट आपण तपासतो नातेवाईकांकडून. त्याच्यामध्ये आवश्यकता आहे की नातेवाईकांनी मृत्यू झाल्यानंतर, रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर एक डेथ सर्टिफिकेट तयार करून ठेवावे आणि ते आय बँकच्या जे डॉक्टर्स आहेत त्यांना सादर करावे. इतर कुठले आजाराचे कागदपत्र असतील तर ते सुद्धा त्या डॉक्टरांसमोर सादर करावे, जेणेकरून मृत्यू कशामुळे झाला याचं कारण स्पष्ट होईल. बाकी कुठल्याही प्रकारच्या कागदपत्राची तपासणी करण्याची आवश्यकता नाही. अच्छा. बंधन नाही की दोन्ही रुग्णांचं ब्लड ग्रुप
एक असला पाहिजे. अच्छा कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. अच्छा. बरं सर, मगाशी आपण जसं विषय आपला निघाला होता की नेत्रपिढीचा, तर हे जे नेत्रपिढीचे जे कार्य आहे ते कशा पद्धतीने आहे, म्हणजे जसं रूम टेम्परेचर असेल किंवा कशा पद्धतीने तो सेफ राहील असं. हा, त्याच्यामध्ये टेम्परेचरचं फार महत्व आहे. जसं मी तो आधी सांगितल्याप्रमाणे नेत्रदान हे मृत्यूनंतर 4 ते 6 तासाच्या आतमध्ये बरोबर झालं आहे, पाहिजे. बरोबर. जे काही नेत्रदानानंतर आपण जे नेत्रबुबुळ गोळा केलेला आहे हम्म. त्याला आपण नेत्रपिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मॉइस्ट चेंबरमध्ये ठेवणं फार आवश्यक आहे. ज्याचं टेम्परेचर -2 ते -8 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते नेत्रबुबुळाचं साठवणूक केलेलं जे चेंबर आहे त्याचं टेम्परेचर तेवढं असलं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ते नेत्रबुबुळ चिरकाळ टिकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची केमिकल माध्यमे वापरली जातात. एक MK नावाचं माध्यम आहे, ज्याच्यामध्ये जर ते नेत्रबुबुळ ठेवलं तर ते साधारणतः 4 ते 6 दिवसापर्यंत सुरक्षित राहू शकते आणि ते आपण नेत्ररोपणासाठी योग्य राहू शकते. अच्छा. तसेच काही ऍडव्हान्स केमिकल मीडिया आहेत ज्याच्यामध्ये नेत्रबुबुळ आपण किमान 4 आठवड्यापर्यंत ठेवू शकतो. अच्छा. जसे की कॉर्निया प्रेपिल आणि कॅरिसी नावाचे मीडिया आहेत. तसेच काही कल्चर मीडिया आहेत ज्याच्यामध्ये आपण 4 आठवड्यापर्यंत नेत्रबुबुळ हे सुरक्षित ठेवू शकतो. अच्छा. तर सर, एखाद्या व्यक्तीला जर नेत्ररोपण केलेलं आहे, ती व्यक्ती किती दिवसात ठीक होते? हे नेत्ररोपणाची जी शस्त्रक्रिया आहे ही डे केअर शस्त्रक्रिया आहे, जे की एका दिवसामध्ये होऊ शकते. अच्छा. आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला लगेच त्याच दिवशी सुट्टी देता येते. पण त्याला फॉलोअपसाठी, ज्याला आपण पुनर्तपासणी म्हणतो, बरोबर. 24 तासानंतर पुनर्तपासणीसाठी आपण त्या रुग्णाला बोलवतो, जेणेकरून हे नेत्ररोपण जे केलेलं आहे हा एक प्रकारचा ग्राफ्ट आहे. हा ग्राफ्ट सुस्थितीत आहे का, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन झाले आहे का, हे 24 तासाच्या तपासणीमध्ये आपण बघतो आणि रुग्णाला त्यानुसार उपचार करतो. अच्छा. मग त्यानंतर व्यवस्थित दिसायला लागतं का त्या व्यक्तीला? जर रुग्णांचा नेत्ररोपण शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली आणि रुग्णांनी व्यवस्थित औषधोपचार घेतला तर त्या रुग्णाला जी त्याची दृष्टी गेलेली असते ऑपरेशनच्या आधी ती पुनश्च प्राप्त होऊ शकते. अच्छा. बरं, ज्या व्यक्तीला नेत्ररोपण केलेलं आहे त्या व्यक्तीला जर एखादा आजार असेल किंवा काही असं तर त्या व्यक्तीचे पूर्ण शस्त्रक्रियेच्या आधी त्या व्यक्तीची मात्र पूर्ण तपासणी करणे, ब्लड तपासणी करणे आवश्यक आहे. त्याला कुठला आजार आहे का सद्यस्थितीत, त्याला काही दीर्घकालीन आजार आहे का, जसं डायबिटीस असो, हायपरटेन्शन असो, हे शस्त्रक्रियेच्या आधी उपचार करून कंट्रोलमध्ये करून घेतलेलं आवश्यक असतो. नक्कीच. तर सर, आपण जसं बघतो की काचबिंदू आहे किंवा मोतीबिंदू आहे, याच्या जेव्हा शस्त्रक्रिया केल्या जातात त्यात देखील काळजी घेणं महत्वाचं असतंच. नेत्ररोपण केल्यानंतर कशा पद्धतीने काळजी घ्यावी? नेत्ररोपण केल्यानंतर जशी आपण मोतीबिंदू केल्यानंतर त्या शस्त्रक्रियेनंतरची जी घ्यायची काळजी आहे, जसे की ब्लॅक गॉगल लावून ठेवणे, दिलेला औषधोपचार नियमित आणि वेळेनुसार करावा आणि रेग्युलर डॉक्टरांनी बोलवल्यानंतर पुनर्तपासणी करून घ्यावी, एवढ्याच प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. अच्छा. सर, या नेत्रदानासंदर्भात आपण काय सांगाल? जनजागृती कशा पद्धतीने व्हायला हवी? हा जो जागतिक नेत्रदान दिवस आहे याच्या मागचा उद्देशच तो आहे की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अंधत्व, कॉर्नियामुळे आलेलं अंधत्व वाढत आहे आणि आपल्याला कॉर्नियाचे डोनर म्हणजे नेत्रदानाचे डोनर आपल्याला मिळत नाही आहे, याबाबत पूर्ण समाजामध्ये जनजागृती व्हावी. लोकांनी एकमेकांना याबाबतचं महत्व पटवून द्यावं. लोकांनी स्वतःहून समोर येऊन मरणोत्तर नेत्रदानाबाबतचं इच्छापत्र भरवून द्यावं आणि मरणोत्तर नेत्रदान करण्याबाबतची शपथ घ्यावी, असं मला वाटतं. सर, ज्या व्यक्तींना नेत्रदान करायचं आहे, जसं आज आपला आता कार्यक्रम सुरू आहे आणि पुढे जसं नेत्रदानाची इच्छा असेल किंवा ज्यांना करायचं आहे, तर आपण काय सांगाल, कुठे संपर्क करावा? नेत्रदानासाठी इच्छापत्र भरून देण्याची प्रोसिजर ऑनलाईनही करू शकतो, ज्याच्याकडे सुविधा असेल. ऑनलाईन एक पोर्टल आहे नोटो नावाचं, NOTTO, त्याच्यावर जाऊन सुद्धा आपण ऑनलाईन इच्छापत्र भरून देऊ शकतो किंवा नजीकच्या कोणत्याही सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन नंतर नेत्रदान करण्याचं इच्छापत्र आपण भरून देऊ शकतो. अच्छा. सर, आपण हा जागतिक दृष्टीदान दिन, नेत्रदान दिन साजरा करतो आहोत, तर या संदर्भात नेमकी शासनाची भूमिका कशी आहे? नेत्रदानाचे महत्व ओळखून भारत सरकारने 1985 पासून एक उपक्रम चालू केलेला आहे, ज्याला आपण राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा म्हणतो. अच्छा. जो दिनांक 25 ऑगस्ट
ते 8 सप्टेंबर पर्यंत राबविला जातो. त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर आणि ग्रामीण स्तरावर जनजागृती कॅम्प घेऊन लोकांमध्ये नेत्रदानाचं महत्व पटवून देण्यात येतो. हा उपक्रम शासनाने 1985 पासून सुरू केलेला आहे. तर सर, कार्यक्रमाच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रोत्यांना माझी एकच विनंती आहे की आपण जिवंतपणे आपल्या डोळ्याची आवश्यक ती निगा राखावी आणि सरतेशेवटी जाता जाता मृत्यूनंतर आपण नेत्रदान करावा. त्याच्यासाठी जिवंतपणीच आपण नेत्रदानाबाबतचं इच्छापत्र भरून द्यावं आणि या अनमोल कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. तर सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि आपल्या नेत्रदानासंदर्भात अतिशय उपयुक्त आणि सहज सोप्या भाषेत माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, भारतामध्ये अंध व्यक्तींची संख्या खूप जास्त आहे. अशा अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने तिचे 2 डोळे दान केल्यामुळे 2 गरजू व्यक्तींना दृष्टी देण्याने फायदा होतो. हे फक्त आणि फक्त दान केलेल्या डोळ्यांमुळे शक्य आहे. तर श्रोते हो, नेत्रदान करा आणि मृत्यूनंतरही आपले डोळे जिवंत ठेवून हे जग पहा. समाजात पसरलेली अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करून आपण नेत्रदान करूया. नेत्रदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. चला तर नेत्रदानाचा संकल्प करूया आणि कार्यक्रमातून निरोप घेऊया. नमस्कार.